उन्हाळा लागला की चिवची भाजी ही आपल्याला भाजी मंडीमध्ये दिसायला लागते। तर ही जी चिवची भाजी आहे उन्हाळ्यामध्ये अतिशय थंड असते आणि चवीला अतिशय भारी लागते। या भाजीचा झुणका हा आंब्याच्या रसासोबत अतिशय छान लागतो। मला तर ही भाजी फार आवडते। चला तर मग आज आपण बघूया आपल्या किचनमध्ये चिवच्या भाजीचा झुणका कसा बनवतात। तर ही जी रेसिपी आहे ही माझ्या आईची रेसिपी आहे। मला ही जी भाजी आहे ती फार आवडते। तर अशा प्रकारे चिवची जी भाजी आहे ती तुम्हाला आणायची आहे। आता या चिवची भाजी निवडायला फारसे काही कष्ट लागत नाही, पण बऱ्याच जणांना ही कशी निवडायची याचीच फार काळजी लागते। तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त चिवच्या भाजीची अशी दांडी घेतली की त्याच्या ज्या मुळा आहेत त्या तुम्हाला काढून टाकायच्या आहे। जर का समजा त्याचे जे देठ आहे ते जर कडक असेल तर तुम्हाला काढायचे आहे, अदरवाईज तुम्हाला कोणत्याही प्रकारची पानं निवडायची गरज नाही। अशा प्रकारे ही जी भाजी आहे याच्या मी काय करते, सर्व ज्या मुळा आहेत त्या मी काढून टाकत आहे। या मुळा अतिशय जाड आणि जरड असतात म्हणून त्या आपल्याला बाहेर काढून टाकायच्या असतात। सर्व भाजी निवडून घेतल्यानंतर मी तिला छान प्रकारे धुवून निथरट ठेवलेली आहे। किमान अर्धा पाऊण तास तरी भाजीला निथरट आपल्याला ठेवायचं आहे। त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला 3 ते 4 पळ्या तेल घ्यायचं आहे। अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी त्यामध्ये घालून त्याला छान तडकू द्यायचं आहे। त्यानंतर झुणका बनवत आहे म्हणून आपल्याला जरा चांगल्याच प्रमाणामध्ये मिरची घालायची आहे। तर इथे मी 5-6 मिरच्या आणि थोडेसे कढीपत्त्याचे पाने यामध्ये घातलेले आहे। त्यानंतर एक मोठा कांदा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याला छान प्रकारे बारीक कापायचा आहे। आता झुणक्याला अतिशय चांगल्या प्रकारची चव येण्यासाठी 4-5 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घातलेल्या आहे। 1 चमचा मीठ आपल्याला घालायचं आहे जेणेकरून कांदा जो आहे तो सॉफ्ट होईल आणि आपल्या दाताखाली तो येणार नाही। तर झुणका करताना नेहमी लक्षात घ्यायचं आहे की कांद्यामध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे, अर्धा चमचा तुम्हाला तिखट घालायचं आहे। सोबतच मी थोडीशी धणा पावडर इथे घालते, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि याला छान प्रकारे आपल्याला शिजून घ्यायचं आहे। तर किमान मी इथे 5 मिनिट तरी याला छान प्रकारे परतून शिजून घेतलेला आहे। आता यामध्ये धुतलेली आणि बारीक चिरलेली जी भाजी आहे ती तुम्हाला घालायची आहे। चिवची भाजी करत असताना कधीही ती कापल्यानंतर धुवू नये, नाहीतर ती चिकट होते। तर कधीही लक्षात घ्यायचं आहे की चिवची भाजी छान प्रकारे आधी धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर तिला चांगल्या प्रकारे वाळू द्यायची आणि नंतर चिरूनच मग ती कांद्यामध्ये परतत घालायची। तर इथे आता आपल्याला याला छान प्रकारे काय करायचं आहे, पाणी सुटेपर्यंत किंवा ओलावा होईपर्यंत आपल्याला हिला शिजून घ्यायचं आहे। तर 5 मिनिटापर्यंत मी याला शिजून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता भाजी ही पूर्णपणे चिमलेली आहे आणि हलकासा याला ओलावा म्हणजे पाणी सुटलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही आहे। जितका ओलावा या भाजीला सुटलेला आहे त्याच ओलाव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे बेसन पीठ आपल्याला घालायचं आहे। तर इथे मी कमीत कमी पाऊण वाटी मी इथे बेसन घेतलेलं आहे। आता आपल्याला जितकं बेसन पीठ याच्यामध्ये लागतं आहे तितकं आपण थोडं करून घालूया। तर इथे मी थोडंसं बेसन घातलेलं आहे। आता आणखी थोडंसं बेसन आपण यामध्ये घालणार आहोत। तर तुम्ही बघू शकता थोडं करून तुम्हाला बेसन घालायचं आहे, कारण जर तुम्ही एकाच वेळेस सर्व बेसनाचं पीठ जर यामध्ये घालून टाकलं तर तुमचा जो झुणका आहे तो कोरडा होऊ शकतो। तर नेहमी लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला हळूहळू यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे। आणखी थोड्या प्रमाणात मी इथे बेसनाचं पीठ घालत आहे। तर साधारणतः अर्धा कप मी बेसन इथे घातलेलं आहे आणि थोडंसं बेसन मी वाचून ठेवलेलं आहे, कारण पाणी जितकं होतं तितक्याच पाण्यामध्ये आपल्याला बेसनाला इथे वरायचं आहे। अशा प्रकारे छान प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर याला आपल्याला छान प्रकारे परतून घ्यायचं आहे। आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे झुणका कोणत्याही प्रकारचा तुम्ही केला तर त्यावर अशा प्रकारे पाण्याचा असा शिपका मारायचा आणि याला 2 मिनिटं तरी वाफ येऊ द्यायची। त्यामुळे तुमचा जो झुणका आहे तो छान प्रकारे मऊसूत होतो। तर ही टिप तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा। तर आपला गरम झुणका हा तयार आहे। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही जी रेसिपी आहे ती नक्की शेअर करा। माझ्या अशाच रेसिपी बघण्यासाठी करुणाज किचनसोबत जुळून राहा।